आणि शोध श्यामचा वगैरे ती अशी सगळी पोस्टर्स आलेली. आणि तेव्हा पहिलं फॅसिनेशन म्हणजे फिल्ममध्ये काम करायला मिळणार आणि दुसरं म्हणजे की च्या आईसारख्या मूवीमध्ये श्यामचं काम करायला मिळणार. कारण मग अ, आधी पण आलेला जो श्यामची आई पिक्चर होता तो खूप लोकप्रिय झाला आणि मग माधव वजेंचं नाव मोठं झालं. तर श्याम ही भूमिका मोठी आहे, तर त्याच्यामुळे एकदम एक्सायटेड होतो. मग ऑडिशनची प्रोसेस झाली, सिलेक्ट झालो. मग अभ्यास म्हणून मी आणि गौरीताईंनी रिहर्सल्स पण केल्या आणि मी श्यामची आई पुस्तक पण वाचलं. नमस्कार, मी रसिका शिंदे. महा MTV मध्ये तुमचं स्वागत. 10 नोव्हेंबर रोजी साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित श्यामची आई हा चित्रपट भेटीला येतोय आणि या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटाची संपूर्ण टीम आज आपल्यासोबत आहे. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं महा MTV मध्ये स्वागत. शर्व, तुझ्याकडेच मी पहिल्यांदा येते की बालपणीच्या साने गुरुजींची भूमिका साकारतोय. शाळेमध्ये वाचलं असशील, अभ्यास केला असेल, आई वडिलांकडून देखील साने गुरुजींबद्दल ऐकलं असशील तू. पण जेव्हा तुला साकारायची ती भूमिका ही जेव्हा तुझ्यापर्यंत आलं की आता मला साने गुरुजींच्या बालपणीची भूमिका साकारायची, पहिल्यात आधी तुझी रिॲक्शन काय होती आणि याच्यासाठी अभ्यास कसा केलास? पहिले खरं तर मला ऑडिशन बद्दलच कळलं की साने गुरुजींवरती श्यामची आई परत एकदा चित्रपट येतोय, तर त्याची ऑडिशन आहे. आणि शोध श्यामचा वगैरे ती अशी सगळी पोस्टर्स आलेली. आणि तेव्हा पहिलं फॅसिनेशन म्हणजे फिल्ममध्ये काम करायला मिळणार आणि दुसरं म्हणजे की च्या आईसारख्या मूवीमध्ये श्यामचं काम करायला मिळणार. कारण मग अ, आधी पण आलेला जो श्यामची आई पिक्चर होता तो खूप लोकप्रिय झाला आणि मग माधव वजेंचं नाव मोठं झालं. तर श्याम ही भूमिका मोठी आहे, तर त्याच्यामुळे एकदम एक्सायटेड होतो. मग ऑडिशनची प्रोसेस झाली, सिलेक्ट झालो. मग अभ्यास म्हणून मी आणि गौरीताईंनी रिहर्सल्स पण केल्या आणि मी श्यामची आई पुस्तक पण वाचलं. हो, पुस्तक पण हां, वाचलं. म्हणजे म्हणूनच वाचलं, आधी नव्हतं वाचलं. मग त्याच्यामध्ये जसं साने गुरुजी आपल्या आईंमुळे घडले, त्यांचं आणि त्यांच्या आईचं नातं एक वेगळं आणि खूप छान होतं. तसं तुझं आणि तुझ्या आईचं नातं कसं आहे आणि इव्हेंच्युअली तुझं आणि गौरीताईचं नातं ते कसं होत गेलं? माझं आणि माझ्या आईचं नातं जसं श्यामचं आणि श्यामच्या आईचं आहे तसंच आहे, की म्हणजे जेव्हा लाड करायचे तेव्हा लाड करते, जेव्हा शिस्त लावायची तेव्हा शिस्त लावते. म्हणजे कॅज्युअल प्रसंगात सुद्धा जेव्हा काहीतरी मला चुकतं किंवा काहीतरी मी आत्ता वेगळं करायला पाहिजे होतं, तर त्याच्या त्या क्षणी मला ती सांगते. आणि तसंच नातं आहे माझं आणि आईचं सुद्धा. आणि माझं आणि गौरीताईचं नातं म्हणजे आता आधी मी चौथीत असताना भेटलेलो आम्ही आधी आणि फार म्हणजे अगदीच कमी वेळात. पण तेव्हा चांगली ओळख झालेली. पण या निमित्ताने जेव्हा आम्ही तिच्या घरी रिहर्सल्स करायला भेटत गेलो, तर ते अजून म्हणजे ती म्हणजे असं ताई मैत्रीण म्हणता येतं. ताई मैत्रीण टाईप नातं ते डेव्हलप होत गेलं. ओम सर, तुमच्याकडे येते मी की विविध भूमिका केल्यात. आता साने गुरुजींची भूमिका साकारताय. कायमच सिलेक्टिव्ह भूमिका तुम्ही करताना एक दिसता. तर नेमकं त्यामागचं कारण काय? आणि जेव्हा कळलं की साने गुरुजींची भूमिका साकारायची आहे, काय भावना होत्या आणि कसा हा पुढचा प्रवास घडत गेला? मी असं ठरवून काही सिलेक्टिव्ह भूमिका करतो अशातला काही भाग नाहीये. त्यावेळी जसं वाटत असतं त्यानुसार मी निर्णय घेतो. पण ही चांगली संधी होती. सुजयबरोबर आधी काम केलं होतं, या निमित्ताने पुन्हा एकदा करायला मिळणार होतं आणि त्यात मोठ्या माणसाचा रोल करायला मिळणार होता. तर एक ती चांगली संधी शक्यतो कोणी कलाकार सोडत नाही, तर तशी मी पण नाही सोडली आणि म्हणून मी केलं. चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार पहिला सुवर्णकमळ मिळवणारा हा चित्रपट होता. तर एक कलाकार म्हणून ती कितपत ते दडपण होतं आणि ती कशी जबाबदारी होती की कारण 53 साली चित्रपट आला, 54 साली त्याला तो पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर इतक्या वर्षांनी दिग्दर्शक आणि कलाकार म्हणजे प्रत्येकावरच ती एक जबाबदारी असते. तर त्याबद्दल एक काय सांगाल? जबाबदारी असते, बरोबर आहे, आणि प्रत्येकच चित्रपटामध्ये असते. पण दडपण मी नाही म्हणणार, कारण तसं कलाकारांनी घेणं बरोबर पण नाही. म्हणजे त्याला त्याशिवाय मोकळेपणाने काम नाही करता येणार. तर जर त्यांनी आधी तशी काही कलाकृती झाली असेल, त्याचं जर तो दडपण घेत बसला, तर मग त्यांनी जे शोध घ्यायचा आहे तो शोध त्याला घेता नाही येणार. त्याच्यामुळे तसं काही दडपण नव्हतं ना. तसं कधी म्हणजे तो फार विषय आमचा नसायचा किंवा त्याच्यावर आम्ही काही चर्चा केली नाही. अर्थात त्याचा रेफरन्स होता, पूर्वी पाहिलं होतं.
पण त्याच्यामुळे काही वेगळं केलं असं नाही. आणि आपापलं काम प्रामाणिकपणे करणं आणि दिग्दर्शक सांगतोय त्याच्यानुसार त्याला पाहिजे ते काढून देणं हा आपला प्रयत्न असतो, तसा आपण केला. नक्कीच. गौरी तुझ्याकडे येते मी की श्यामच्या आईची भूमिका यात तू साकारली आहेस. बालपणीचा श्याम आणि मोठेपणीचे श्याम अशा दोघांचं. तर तयारी कशी केलीस? कारण एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या आईची भूमिका साकारणं, कारण त्यांच्यासाठी त्यांच्या आईचं महत्व हे फार होतं आणि त्यांच्यामुळे ते खरं तर इतके घडले. बरोबर. तर एक त्याबद्दल काय सांगशील? एकतर मी आधी असं सांगेन की श्यामची आई या पुस्तकाकडे त्यातल्या गोष्टीकडे, म्हणजे ही एक कादंबरी असं आपण म्हणतो आहोत आता, तर त्याकडे बघण्याचा सुनील सर ज्यांनी संहिता लिहिली आणि सुजय सर या दोघांचाही दृष्टिकोन वेगळा होता. ही एक वेगळी अभिव्यक्ती आपण करतो आहोत हे पहिल्यापासून सांगण्यात आलं होतं. त्याच्यामुळे अर्थात पुस्तक परत वाचलं. वयाच्या या टप्प्यावर एक मुलगी म्हणून मला त्यातलं काय कळलं, कितपत कळलं, काय भावलं आणि काय लक्षात राहिलं याचा विचार केला. आणि मला असं वाटतं की ती एक व्यक्ती म्हणून कशी होती, ती स्त्री आहे तर ते स्त्री पण त्या संदर्भातलं तिचं काय होतं, तिचे गुण, आणि मग आई म्हणून कशी होती, या तीनही पातळ्यांवर विचार करण्याचा प्रयत्न केला. कारण वेगवेगळ्या प्रसंगात कधी स्त्री पण, कधी आई पण, तर कधी तिची इंडिव्हिज्युअलिटी हे जास्त चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या प्रसंगातून पुढे येत होतं. सो तसा विचार करण्याचा प्रयत्न केला. आणि अर्थात शर्वसोबत सगळ्यात जास्त स्क्रीन टाईम आहे माझा. तर आम्ही दोघांनी तालमी केल्या, खूप वेळेला संहिता वाचली, आमचे प्रसंग वाचले, त्याविषयी काय वाटतं आहे एकमेकांना ते बोलत होतो. खूप बोललो आम्ही एकमेकांशी, म्हणजे फक्त संहितेशीच मर्यादित अशा विषयांवर नाही, एकूणच त्या अनुषंगाने जेवढ्या आमच्या गप्पा झाल्या, खूप डिस्कशन्स झाली. आणि मग ती गोष्ट आमच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसाठी बरीच उपयुक्त ठरली असं मला वाटतं. सो तयारीचा हा एक भाग होता. संपूर्ण चित्रपट हा मुळात ब्लॅक अँड व्हाईट मध्येच आहे. तर तो काळ म्हणजे रंगीत काळ न दाखवता तोच काळ तसाच ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पुन्हा एकदा दिग्दर्शकांनी दाखवला आहे. तर मुळात ती शूट करण्याची ती प्रोसेस कशी होती आणि पुन्हा तो काळ तुम्हाला एक कलाकार म्हणून देखील अनुभवता येत होता, तर तो अनुभव कसा होता? खूप सुंदर. खरं तर या प्रश्नाचं उत्तर दिग्दर्शक आमचे जास्त चांगलं देऊ शकतील, तरी मी प्रयत्न करते. ऑथेंटिसिटी जपण्याचा खूप प्रयत्न आम्ही केला चित्रपट शूटिंग करत असताना. त्यासाठी खूप वेळेला रेकी करून, खरं 250-300 वर्षांपूर्वीची घरं शोधून, ज्यामध्ये स्विचबोर्ड्स पण नाहीत, अशी घरं शोधून त्यामध्ये आम्ही शूटिंग केलं. त्याच्यामुळे त्या वातावरणाचा ती भूमिका साकारताना खूप फायदा झाला आम्हाला. कारण की आम्ही तिथे वावरत असताना ते इतकं आत घेतल्या जात होतं, आजूबाजूचं वातावरण, ती झाडं, ती बसकी घरं. तर ते मला वाटतं आमच्या प्रत्येकाच्या सीन करण्याच्या वेळेला खूप हेल्पफुल ठरलं. सो मजा अर्थातच आली. टेक्निकल गोष्टी मला वाटतं की दिग्दर्शक सर जास्त चांगले सांगू शकतील. तुला काय ऍड करायचं आहे यात? प्रश्न काय होता परत? ब्लॅक अँड व्हाईट संपूर्ण चित्रपट आहे आणि आपण ऍटलिस्ट तो काळ किंवा ते चित्रपट पाहिलेत, ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट पाहिलेत, तर तो पाहणं आणि त्याच्यात काम करणं, एक कलाकार म्हणून तो अनुभव कसा होता? मला जेव्हा त्यांनी सांगितलं ब्लॅक अँड व्हाईट आहे, तेव्हा मला उत्सुकता वाटली फार. कारण असं कधी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये काम केलं नव्हतं, त्याच्यामुळे उत्सुकता होती. पण मला कळत नव्हतं की काय नक्की त्याचं प्रयोजन काय आहे त्यामागचं आणि ते साध्य होणार आहे की नाही. पण परवा मी फिल्म पाहिली तेव्हा मला असं वाटलं की बरोबर होता त्याचा तो निर्णय. आणि ब्लॅक अँड व्हाईट मला असं कळत नव्हतं की हे नक्की व्हॅल्यू ऍड करणारे नाही करणारे, पण ते नक्की त्याच्यात व्हॅल्यू त्याची ऍड होतीये. आणि त्याच्यामुळे काय होतंय ते सांगणं फार अवघड आहे, ते शब्दात मांडणं अवघड आहे. ते सुजय किंवा सुनील सुक्तनकर जास्त चांगलं सांगू शकतील, मला शब्दात नाही मांडता येणार. पण त्याचा काहीतरी भावनिक परिणाम नक्की होतोय. त्या दृश्याची जी क्वालिटी आहे ब्लॅक अँड व्हाईटची ती आणि रंगीत आपण जे नेहमी चित्र बघतो ते, ह्याच्यामध्ये फार फरक आहे. आणि
आपल्याला ते पाहायची सवयच नसते. हम्म. रंगीत चित्र बघायची एवढी सवय आपल्याला. हो. आपल्याला कृष्णधवल चित्र पाहायची आता सवय उरलेली नाही. हो. त्याच्यामुळे काहीतरी वेगळा परिणाम त्याचा होतो. हे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आहे. आणि एक त्याच्याबरोबर आयडेंटिटी पण असोसिएट आपण केलेलीच आहे. म्हणजे जशी वेगवेगळ्या प्रकारच्या संगीताबरोबर काहीतरी आयडेंटिटी, म्हणजे लग्नाचं संगीत त्याच्याबरोबर काहीतरी असोसिएट कनेक्शन, काहीतरी कनोटेशन असतं प्रत्येक संगीताला. तसं कृष्णधवल चित्रपटाला एक जुन्या काळाचं कनोटेशन एक सबकॉन्शियसली जोडलं गेलंच आहे. पण तेवढाच लिमिटेड परिणाम आहे असं मला वाटत नाही. त्याच्या पुढे जाऊन त्याचा काहीतरी परिणाम आहे जो मला शब्दात मांडता येत नाही. जो तांत्रिकदृष्ट्या याच्यात अवगत असलेला माणूस जास्त चांगल्या पद्धतीने शब्दात मांडू शकतो. मी एक प्रेक्षक म्हणून एवढंच सांगू शकतो की त्याचा नक्की खूप चांगला परिणाम काहीतरी होतोय भावनिक. तू काय सांगशील शार्वा? आता आम्ही सगळ्यांना ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट पाहिले आहेत, पण तुझ्यासाठी जसं ही म्हणाली की ती घरं शोधणं, ज्यात स्विचबोर्ड नाहीये, तशा जुनी घरं शोधणं इथपासून सुरू आहे, त्यात काम केलं, आम्ही ते ऐकलं होतं, पाहिलं होतं, तुझ्यासाठी सगळंच नवीन होतं. कसा होता अनुभव? अनुभव एकतर खूप, म्हणजे पहिला चित्रपट त्यात ब्लॅक अँड व्हाईट. तर आता त्यात ब्लॅक अँड व्हाईट असं मी म्हटलो कारण त्याच्यासाठी वेगळा मेकअप करणं गरजेचं होतं, कारण ते ब्लॅक अँड व्हाईटच्या ह्याच्यात कसं दिसेल. मग त्याच्यासाठी वेगळं म्हणजे साधे नाही तर जरा ब्राईट किंवा जरा मग आता मला सांगता येणार नाही, पण वेगळ्या पद्धतीचे कॉस्ट्युम्स होते किंवा लाइटिंगचं वेगळं होतं. आणि मग ते कलर पॅलेट वगैरे बघून दाखवायचे की बरोबर झालंय का लाइटिंग. तर ओम दादा म्हणाल तसंच ते सुजय दादा किंवा विजय सर आमचे DOP तुम्हाला जास्ती चांगलं सांगू शकतील. पण एवढं नक्की सांगितलं सुजय दादानी की ब्लॅक अँड व्हाईट आहे तर मेकअप वेगळा केलेला आहे, तर एक्सप्रेशन सुद्धा खूप जास्ती आणि मुळातच फार अतिशयोक्ती आणि अभिनिवेश दाखवायचा नव्हता. पण ब्लॅक अँड व्हाईट मुळे चेहऱ्याची पण फीचर्स शार्प दिसत होती. त्याच्यामुळे फार अभिनय करू नको, सटल ठेव असंही सांगितलं होतं. आणि ते सगळं करताना घाम गाळावा लागला, पण मजा आली. बरं, तू म्हणालास घाम गाळावा लागला, तर काय चित्रीकरणाचे, शूटिंग करतानाचे काही लक्षात राहिलेले किस्से? आहेत, खूप आहेत, पण सगळ्यांकडून ऐकायला आवडेल मला की लक्षात राहणारी. तू स्वतःलाच त्यांना कोणाला त्रास दिलास की गुड बॉय होता हा? दिला म्हणजे गौरी ताईला. ऍक्च्युली विहिरीत आम्हाला मला उडी मारायची होती आणि त्यावेळेस तिला ती श्यामला ढकलून देते ना, तर तो सीन करायचा होता आणि तिला पोहता येत नाही. मला येतं पोहता, पण तिला पोहता येत नाही. म्हणून तिला सांगून ठेवलं होतं की नीट ढकलायच्यात, वाहवत नको जाऊस, चुकून तू मला घेऊन जाशील आणि पडशील मग खाली, मग तुला वरती कसं आडायचं मला नाही माहिती. मग तिने अशी मध्येच अडकून आणि मग पुढचा सगळा हे घेऊन मी उडी मारली. पण नंतर मग तिने फेकायला सुरुवात केली मला. म्हणजे आम्हाला जे इमोट व्हायचं होतं ते एवढं वेगळं होतं की शर्व म्हणजे श्याम घाबरतो आहे आणि आई त्याला ढकलते पाण्यात रागवून की घाबरायचं काय आहे. खरं असं होतं, गौरी घाबरत होती पूर्ण वेळ आणि शर्व खूप एक्सायटेड होता की मी कधी एकदा विहिरीत उडी मारतो आणि पोहतो. तर ते फारच आम्हाला उलट तेव्हा इमोट करावं लागलं आणि खरंच मी पडले तर ह्या भीतीनेच मी त्याला ढकललं होतं. बरं, तू म्हणालीस की यात प्रत्येक टप्प्यावरती श्यामच्या आईची वेगवेगळी रूपही पाहायला मिळतात. तर एक स्त्री म्हणून या टप्प्यामध्ये वयाच्या तू काय काय गोष्टी त्यांच्याकडून शिकलीस? ती बॉस लेडी होती असं लक्षात आलं माझ्या, श्यामची आई. पुस्तक लहानपणी वाचल्यानंतर किंवा आधीचा चित्रपट पाहिल्यानंतर आणि त्याविषयी ज्या काही चर्चा होत राहिल्या त्यामुळे ती एक सहनशील आणि जराशी रडकी अशी विशेषणं तिच्यासाठी वापरत आल्याचं मला आठवत होतं आत्तापर्यंत. पण हे पुस्तक परत वाचल्यानंतर, ही संहिता इस्पेशली परत वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यापेक्षा अशा एवढ्या क्वालिटीज आहेत ज्याच्यावर आपण कधी फोकसच केलं नाही. तर त्या सगळ्या प्रसंगांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन सापडत गेला, तयार होत गेला. आणि मग माझ्या लक्षात आलं की ती एक कणखर, करारी, तडफदार अशी स्त्री होती जिला तिचा स्वतंत्र विचार करून वागणं जमत होतं
आणि आपण ज्या काळाबद्दल हे बोलतो आहोत त्या काळात न शिकलेल्या स्त्रीनं घरातले निर्णय नवऱ्याच्या बरोबरीने घेणं, आपल्या मुलांचं भावविश्व समजून घेऊन अतिशय सजगपणे त्यांना वाढवणं, हे फार विशेष आहे आणि हे कमेंडेबल आहे. बरं, परिस्थिती इतक्या वाईट पद्धतीने त्रास देत असताना किंवा खूप खडतर प्रसंगातून जावं लागलेलं असताना सुद्धा आपल्या मुलांना कुठेही त्यांच्या मनात कटुता निर्माण नाही न होते ह्याविषयी डोळसपणे संस्कार करणं, ह्या सगळ्या गोष्टी मला फार विशेष वाटल्या. आणि स्त्री म्हणून हे सगळं त्या काळात करणं हे खूप अवघड होतं, पण ती ते करत होती. आणि म्हणून मला असं वाटतं बॉस लेडी हे तिच्यासाठी एक एकदम योग्य विशेषण आहे आणि ती तशीच दाखवायला हवी आहे पडद्यावर, असं मला सांगण्यातही आलं होतं. मग तुम्हा दोघांना एक प्रश्न आहे की अलीकडची पिढी ही फार वाचत नाही किंवा दोघांसाठी की फार वाचत नाही, सोशल मीडिया फार पाहते किंवा त्या गोष्टीकडे जास्त कल आहे. पण मग श्यामची आई हा चित्रपट आता जेव्हा प्रदर्शित होईल तर त्याचा ह्या नव्या पिढीवर किंवा नव्या जनरेशनवरती काय परिणाम होईल किंवा कसा होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं ॲज अ कलाकार म्हणून? आणि एक त्याचा अंदाज लावणं आता अवघड आहे फार, की नक्की काय परिणाम होईल. कारण म्हणजे चित्रपटाचा समाजावर कसा आणि किती परिणाम होतो हे म्हणजे विचारवंतांनीच याच्याबद्दल बोलावं, आपण काय सांगणार. गंभीरच प्रश्न आहे, काय होईल हे आत्ता प्रेडिक्ट करणं फार अवघड आहे. एवढं मला वाटतं की सिनेमा आवडेल नक्की, त्याचा जो भावनिक परिणाम साधायचा जो दिग्दर्शकाचा मानस आहे तो साध्य होईल 100%, कारण सिनेमा खूप चांगला झालेला आहे. त्याचा लॉंग टर्ममध्ये काय इफेक्ट होईल काय नाही होणार हे सांगणं कठीण आहे, पण चांगला त्याचं मुळात सगळी कादंबरी फार सुंदर आणि त्या संस्कारक्षम वयातल्या मुलांना चांगलं काहीतरी सांगणारी असल्यामुळे झाला तर चांगलाच परिणाम होईल आणि तीच अपेक्षा आहे. तू काय सांगशील? मला असं वाटतं की परत तेच काही लहान मुलं म्हणजे एका स्पेसिफिक वयोगटातली मुलं ही खूप गोड काहीतरी सांगितलेलं असेल किंवा आपण तात्पर्य म्हणून काही सांगायला जात असू तर ते रिपेलंट असतात अशा गोष्टींना, अशा प्रकारच्या भाषेला. म्हणून त्यात बदल घडवून पण कंटेंट तेच ठेवून असं आपण काहीतरी सांगण्याचा प्रयत्न या सिनेमातून करतो आहोत. तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे ज्या विचारांपर्यंत आपल्याला न्यायचं आहे, ज्या मूल्यांपर्यंत आपल्याला न्यायचं आहे, म्हणजे साने गुरुजींना त्यांच्या आईनी जी मूल्य त्यांच्या मनावर बिंबवली किंवा असं म्हणूयात, सो ती चांगल्या पद्धतीने पोचतील तरुण वर्गापर्यंत सुद्धा, असं मला वाटतं. कारण की एकतर ही एक व्हिज्युअल ट्रीट आहे सिनेमा, म्हणजे आपणच आपल्या फिल्मचं कौतुक करणं हा सभ्यपणा नाही असं माहीत असूनही मी हे म्हणते आहे, पण ती दिसायला इतकी सुंदर दिसते आहे, त्याच्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे हे कळतच आहे. आणि ती कुठेही काय म्हणूयात अशक्य गोड किंवा अनरिअलिस्टिक गोल्स ठेवत नाही मुलांसमोर. खूपच प्रॅक्टिकली ती कादंबरीतले ते प्रसंग आपल्यासमोर येतात. तर मला वाटतं त्याच्यामुळे ज्या मुलांपासून ही कादंबरी कदाचित दूर गेली असेल किंवा असण्याची शक्यता आहे, त्या वेळच्या लेखनाच्या शैलीमुळे म्हणा किंवा काय, ते डेफिनेटली होणार नाही. आणि ह्या सिनेमा पाहिल्यानंतर त्यांच्या मनात जे काही तयार झालंय साने गुरुजींविषयी, श्यामच्या आईविषयी, तर नव्याने ती कादंबरी परत वाचून बघूयात की काय, असं वाटण्याची शक्यता होऊ शकते असं वाटतं मला. बरं, मामी फिल्म फेस्टिवलमध्ये पण स्क्रीनिंग झालं म्हणजे प्रदर्शनापूर्वीच, तर काय अनुभव कसा होता, काय रिॲक्शन आल्या? मामी उत्तर द्या तुम्ही. आई आई आहे, मामी नाही. काय अगं, पहिला चित्रपट, 3 नॅशनल अवॉर्ड विनर लोक सोबत, ओम भूतकर, सुनील सुक्तनकर, सुजय डहाके. चित्रपटाचं नाव श्यामची आई, जिलाही पहिलं सुवर्ण कमळ. हा, ही ब्लॅक अँड व्हाईट आणि पहिलं स्क्रीनिंग मामी मध्ये. आणि काय हवं असतं एखाद्या कलाकाराला,
खूपच समाधानकारक गोष्ट आहे ही. आणि खूपच आनंद होतो मला हे सगळं सांगताना की असं घडतंय. सुंदर अनुभव होता. जे प्रेक्षक बघायला आले होते असं वाटलं की खूप चांगली रिसीव्ह केली गेली फिल्म. त्याच्याविषयी चांगलं बोलत होती लोक, प्रश्न विचारू इच्छित होती. आणि म्हणजे प्रश्नांवरून पण कळलं की लोकांनी खूप अटेंटिव्हली पाहिलाय सिनेमा. आणि त्याचा जो काही एक परिणाम साधायचा होता, खरं परिणामकारकता साधून फिल्म केली असं मला वाटत नाही, पण एक अपेक्षा जी होती ते तसं झालं. आणि त्याच्यामुळे फार समाधानकारक ठरलं. आणि आमचा उत्साह वाढला आता पुढच्या या सगळ्या गोष्टींसाठी, की आपण जे करतो आणि म्हणू बघतो ते लोकांना कळतंय, ते वेगळे पण कळतंय, त्याच्यात लोक गुंतली जात आहेत. मस्तच वाटलं. म्हणजे माझ्यासाठी तर हा पहिला अनुभव एवढा भारी आहे. बेस्ट फिलिंग. तुम्ही दोघे काय सांगाल? काय पहिली फिल्म ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईट. हा, सगळे राष्ट्रीय पुरस्कार विजेते. आणि मामी, कसं वाटतंय? काय नाही, खूप असं ओव्हरवेल्मिंग आहे की अरे मामी, अरे 3 नॅशनल अवॉर्ड विजेते आपल्या बरोबर काम करतात किंवा. आणि लोक लिटरली रडली तिथे. तिथे जे मामीला सगळी जी लोक बसली होती, नंतर तिकडच्या लोकांनी बाईट्स वगैरे घेतले त्यांचे. आणि नंतर आमच्याशी येऊन लोक बोलली, सगळी रडत होती. म्हणजे की इमोशनली ती इतकी स्ट्रॉंग झाली आहे फिल्म की पहिली फिल्म असली, किती फॅसिनेशन असलं तरी आम्हालाही राहावलं नाही. म्हणजे एका पॉइंटला असं की आपण इतर जशा फिल्म्स बघतो तशी फिल्म बघितली गेली, जरी स्वतः होतो त्याच्यात. इतकी ती इमोशनली स्ट्रॉंग झाली की अरे आपण इकडे दिसतोय असं नाही, ते राहवतच नाही त्याच्यात. मग इथं भडभडून येतं, डोळ्यात पाणी येतं, रडायला होतं, ते सगळं होतं. आणि खूपच अशी खरी नॅचरल झाली एकदम फिल्म. तू काय सांगशील? शर्वनी खूप चांगलं आता उत्तर दिलं की आपल्याला जर सिनेमा पाहताना आपण ते आहोत ह्याचं भान जर हरपलं तर ती खूप चांगली कसोटी आहे की सिनेमा चांगला असल्याची. आणि खरोखर तसं झालं. आणि रुमाल वगैरे काढले आम्ही अक्षरशः. कारण तसं होतं, तेवढा तो परिणामकारक आहे सिनेमा. आणि तुम्हाला तिथे तो जो पेस आहे ना सिनेमाचा, तो फार चांगला आहे. म्हणजे आपल्याला या पेसचे सिनेमे आता पाहायला मिळत नाहीत फार. आणि त्याच्यात तुम्हाला आधी त्या पेसशी हे करून घ्यावं, सुसंगत व्हावं लागतं तुम्हाला. कारण आपण ज्या ह्याच्यातनं आलेलो असतो, 2 व्हीलरवर 4 व्हीलरमध्ये ट्रॅफिकमधून, त्याच्यानंतर त्या सिनेमाचा जो वेग आहे त्याच्याशी तुम्हाला मिळतं जुळतं घ्यायला थोडा वेळ लागतो. पण ते एकदा त्याच्याशी तुम्ही एका फ्रिक्वेन्सीला आलात त्याच्यानंतर मग तुम्हाला फार मजा यायला लागते. आणि चित्रीकरणाच्या दरम्यान सुद्धा मला जाणवलं की तो जो निवांतपणा, काहीतरी चांगली निर्मिती करण्यासाठी जो एक निवांतपणा लागतो तो त्या सेटवर होता, जो फार महत्वाचा आहे. पण काही दिग्दर्शकांना ते त्यांच्यावर पण बंधनं असतात, म्हणजे आर्थिक बंधनं असतात आणि वेळेची बंधनं असतात. पण जर कुणाला तशी संधी मिळाली की शांतपणे सगळं काम त्याच्या वेळेनुसार करण्याची, तर ते काम खूप चांगलं होतं. तशी संधी सुजयला आणि आम्हाला सगळ्यांना या सिनेमाच्या निमित्तानं मिळाली. आणि त्याचं तो निवांतपणा जर असला तर तुमच्या प्रॉडक्टवर किती चांगला परिणाम होतो ते सिनेमामध्ये दिसून येतं. नक्की. जाता जाता एक शेवटचा प्रश्न की 10 तारखेला चित्रपट प्रदर्शित होतो आणि दिवाळी पण आहे, दिवाळीचा पहिलाच दिवस आहे. तर किती स्पेशल आहे हे? आणि तुमच्या दिवाळीच्या म्हणजे बालपणीच्या तुझ्या तर आत्ताच्याच आठवणी आणि तुमच्या बालपणीच्या दिवाळीच्या काही आठवणी ऐकायला नक्कीच आवडतील. बालपण कुठे गेलं मुळात आणि त्यानंतर दिवाळी? माझं बालपण नाशकात गेलं. दिवाळीला म्हणजे आम्ही सगळे काका आत्या लोक यांचं असं एक मोठं फॅमिली गेट टुगेदर असायचं, भाऊबीज आणि त्यासाठी म्हणून. तर तशा खूप छान आठवणी आहेत सगळ्या भावंडांसोबतच्या. मस्ती, दंगा, अंताक्षऱ्या, असं सगळं. फटाके काही एका वयापर्यंत फोडत होतो, नंतर आम्ही बंद केलं, थांबवले विचार करून आणि पटलं म्हणून अर्थात. पण एन्जॉयमेंटच्या बाकीच्या कल्पना होत्याच, त्या काही थांबवल्या नाही.
फिरायला आम्हाला सगळ्यांनाच कुटुंबातल्या लोकांना आवडतं, त्याच्यामुळे दिवाळीची सुट्टी सगळेजण मिळून कुठेतरी जाऊयात 2 दिवस आणि सगळ्यांनी मिळून तिथे धमाल करूयात. तर ते एक प्रत्येक वेळेला सगळ्या फॅमिलीशी कनेक्टेड असणं हे दिवाळीशी असोसिएटेड आहे माझ्यासाठी. आणि तशीच आमची फिल्मसुद्धा एका प्रकारच्या कुटुंब पद्धतीबद्दलही बोलते, ते पण दिसतं आपल्याला चित्रपटात. आणि ही दिवाळी तर स्पेशलच आहे, म्हणजे प्रश्नच नाही. इथे आत्ता मला घरी जायला मिळणार आहे की नाही आणि दिवाळी साजरी करता येणार आहे की नाही वगैरे, म्हणजे मला काही मिस आउट करते असं वाटतच नाहीये, कारण की अशी जात असेल दिवाळी तर चालणार आहे म्हणजे मला. हा पिक्चर कधी आला असता तरी दिवाळीच होती. दिवाळी हो, अगदी बरोबर. असंच आहे, त्याच्यामुळे मस्तच ही दिवाळी जास्त हॅपी दिवाळी आहे असं मी म्हणेन. नाही, माझी अशी काही विशेष आठवण नाही आहे दिवाळीची. सगळे जसं मजा करतात घरी तशी आम्ही पण मजा करत आलो आणि आहोत. मिस केली आहे दिवाळी? नाही, मिस कशाला, वाचतो मी, दिवाळी एन्जॉय करतो. हा. तू काय सांगशील? आमचा फ्रेंड सर्कल सोसायटीत मोठा आहे आणि फटाके फोडता? फोडायत काही लोक फोडतात अजूनही, मित्र. नाही फोडत. नाही, मला ऍक्च्युली पर्यावरण वगैरे गोष्टी नाही, पण मला स्वतःला कंटाळायला लागला फटाके फोडायचा, की मला आता मी नो ऑफेन्स, पण मला एका पॉइंट नंतर असं वाटायला लागले की काय मजा आहे फटाके फोडण्यात. जर मला एक बॉम्ब किंवा ती छोटी सुरनळी टाईप जो बॉम्ब असतो तो ठेवायचा आहे, त्याला उदबत्ती लावायची आणि तिथून पळून जायचं आणि आवाज ऐकायचा. याच्यात फार काही फॅसिनेशन मला मोठ्या आल्यावर राहिलं नाही. शोभेचे फटाके मला बघायला आवडतात, पण आता काय मला फटाके उडवण्याचा फार मोठा म्हणजे किती मजा. मोठा झालाय? 14 वर्षाचं झालोय, पण एक 10-12 वर्षापर्यंत वाटायचं की फटाके वगैरे फोडू मस्त, पण आता नाही ना. तेवढं काही फॅसिनेशन 2 राहिलं नाही. वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण आता तेवढं काही फॅसिनेशन राहिलेलं नाहीये. नक्कीच. बरं, जाता जाता प्रेक्षकांना या निमित्ताने काय सांगाल? सांगा, श्यामची आई तुम्ही सांगा. तू सांग आधी. का असं काय, मी काय बरं असो. नाही, आमच्या सगळ्यांच्या वतीने तू अपील कर सिनेमाला येण्याची. हो, ही दिवाळी आमच्यासाठी कलाकार म्हणून खास आहे असं मी सांगितलंच, पण ती तुमच्यासाठीही खास होईल याची मी खात्री देते. तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट श्यामची आई, जो येत्या 10 नोव्हेंबरला प्रदर्शित होतो आहे संपूर्ण महाराष्ट्रात, सगळ्या कुटुंबासोबत जाऊन बघा. चित्रपट कसा वाटतोय ह्याविषयी आम्हाला कळवा. आपल्यातल्या संवेदनशीलतेला परत एकदा जागं करण्यासाठी, तिच्याकडे सजगपणे डोळसपणे बघण्यासाठी म्हणून हा चित्रपट नक्की बघा. हा चित्रपट खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरचे अनुभव तुम्हाला देऊन जाईल आणि नक्की बघा. थँक्यू. मी सहमत आहे. मम म्हणा, माझी दोन्ही मुलं मम म्हणतायत. नाही, काही स्पेशल ऍड करायचं? मला ऍड असं करायचं म्हणता नाही येणार, पण मला आवर्जून हे सांगता येईल की पिक्चर ब्लॅक अँड व्हाईट वगैरे ते तर आहेच, पण पिक्चरचा फ्लो इतका स्मूथ आहे ना की असा तो सहज पुढे त्याची स्टोरी सहज डेव्हलप होत जाते. आपण हळूहळू त्याच्यात पूर्ण इन्व्हॉल्व्ह होत जातो. आणि दृकश्राव्यानुभव, आत्ताच यावर्षी शिकलेला शब्द, दृकश्राव्यानुभव जो आहे तो म्हणजे टॉप टायर, खूपच भारी. खूप खूप गोष्टी शिकला असेल ना, नवे शब्द आणि नव्या गोष्टी. पण खरं सांगू का, त्याचं हे बोलणं काहींना कदाचित सरप्राइझिंग वाटू शकतं, पण मला अजिबात वाटलेलं नाही. तो ज्या वातावरणात वाढला आहे, त्याची जी शाळा आहे, मुळात त्याची स्वतःची जी समज आणि संवेदनशीलता आहे ती इतकी ताकदीची आहे. तो आमच्याविषयी म्हणजे ताई मैत्रीण म्हणाला मला, ते तसंच आहे. त्याच्याशी स्क्रिप्टविषयी बोलताना मला कधीच, तो ज्युनियर आहे आणि मी आता सिनियर आहे, वयाने सुद्धा, म्हणजे रादर वयानेच, अनुभवाने तर आम्ही दोघंही पहिला चित्रपट आहे हा आमचा, पण असं मला काही कुठे ट्रीट करावंच नाही लागलं. रादर कित्येक वेळेला सेटवर आवडलेल्या गोष्टी किंवा मला एखादी गोष्ट नाही जमली, मूड गेलाय, तर हे सगळं शेअर करण्यासाठी शर्व ही माझी पहिली गो टू व्यक्ती होती. सो
त्याला ते खूप ताकदीने हे सगळं करता येतं. तो खूप मॅच्युअर्ड आहे. त्याचं ऑब्झर्वेशन, त्याचं वाचन, त्याच्याविषयीचा त्याचा विचार करणं हे फार खास आहे. आणि म्हणून आणि मला माहीत होतं, कारण मी त्याला आधीपासून ओळखत होते. त्याच्यामुळे म्हणजे हे असणारच आहे. माझा असा दृष्टिकोन आहे. सो तो जे नवीन शिकला आहे ते सुद्धा मला वाटतं की फार भारी आहे. म्हणजे माझ्यापेक्षा तो जास्त शिकला सेटवर असं आहे. सो नाईस. तर पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा चित्रपटासाठी आणि दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तुला पण खूप शुभेच्छा. Yes, हॅपी धन्यवाद. दिवाळी. आणि नक्कीच हा चित्रपट सुपरहिट जाईलच आणि पुन्हा Thank you. एकदा राष्ट्रीय पुरस्कार नक्कीच. आई गं. Yes. लेट्स मॅनिफेस्ट. Yes, नक्कीच. थँक्यू. धन्यवाद.